मुंबई झोपड़पट्टी सुधार मंडल के अध्यक्ष राज्य मंत्री दर्जा प्राप्त शिवसेना के उप नेता विजय नाहटा के जन्मदिन के उपलक्ष्य में सानपाड़ा प्रभाग क्रमांक 29 का प्रतिनिधित्व करने वाले युवा सेना उप जिला प्रमुख अविनाश जाधव और समाज सेविका प्रियंका जाधव के नेतृत्व में सानपाड़ा के प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों और साफ सफाई कर्मचारियों के सत्कार समारोह कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां इस अवसर पर प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे खुद विजय नाहटा। इस दौरान विजय नाहटा के हाथों प्रभाग की सफाई कामगार महिलाओं और ज्येष्ठ नागरिकों को भेंट वस्तुओं का वितरण कर उन्हें सम्मानित कर विजय नाहटा ने अपना जन्मदिन सामाजिक दायित्वों का निर्वहन कर मनाया। इस अवसर पर सभी ज्येष्ठ नागरिकों ने विजय नाहटा को उनके जन्मदिन पर अपना आशीर्वाद देते हुए उन्हें भविष्य की शुभकामनाएं दी। इतना ही नहीं, इस अवसर पर विजय नाहटा ने सभी की मौजूदगी में अपने जन्मदिन का केक काटकर पल को बेहद अविस्मरणीय पल में तब्दील कर दिया। बता दें कि इस कार्यक्रम के दौरान साफ सफाई कामगार महिलाएं, ज्येष्ठ नागरिकों के साथ ही प्रभाग के नागरिक और शिवसेना एवं युवा सेना के तमाम कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद थे। इस अवसर पर विजय नाहटा के जन्मदिन पर अविनाश जाधव और प्रियंका जाधव ने उनका अभिष्ट चिंतन कर उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। वहीं शिवसेना के पदाधिकारियों और प्रभाग के नागरिकों ने भी विजय नाहटा के उज्जवल राजकीय और सामाजिक भविष्य की कामना की। बेहद पारिवारिक माहौल में संपन्न इस कार्यक्रम से भावुक विजय नाहटा ने कहा कि सभी के स्नेह और आशीर्वाद से एक अभूतपूर्व शक्ति का उन्हें संचार हुआ है। आज सानपाडा येथे माझे युवा सहकारी अविनाश जाधव आणि प्रियंका जाधव यांनी वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि कार्यक्रमांची निवड त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे। ज्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे नवी मुंबईचं नाव देशामध्ये झालं, पारितोषिक मिळालं, त्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि जे पुरुष सहकारी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची किट देण्यात आली आणि जे महिला सफाई कर्मचारी आहेत त्यांना साडी आणि भाजीपाल्याचं किट या ठिकाणी देण्यात आलं। या भागामध्ये सीनियर सिटीजन खूप मोठ्या प्रमाणावर आहेत। ती सगळी मंडळी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होती। त्यांचाही सन्मान करून त्यांना थर्मास जे उपयोगी पडतं त्यांना रोज हे थर्मास देण्याचं काम अविनाशने या ठिकाणी केलं। असे अनेक विविध उपक्रम केले, त्याच्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन करतो। आणि शिवसेनेची मंडळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली फार वेगाने लोकांना मदत करण्याचं, लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम करतायत, हे पाहून खूप आनंद झाला। पुन्हा एकदा या सगळ्या आमच्या टीमचं मनापासून अभिनंदन। वह अविनाश जाधव और प्रियंका जाधव ने विजय नाहटा को जन्मदिन की शुभकामनाएं दी। विजय नाहटा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही सानपाडामध्ये विविध प्रकारचा कार्यक्रम घेतला होता। जसे की आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही बघितलं की सफाई कर्मचाऱ्यांना भाजी वाटप, तसेच महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्या व त्यांना भाजी वाटप केले। तसेच सानपाड्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण इथे थर्मास वाटप केलं, ज्यांनी की ज्येष्ठ नागरिक विरंगुळा म्हणून त्यांची एक पिकनिक असते, ते कुठेही जात असतात, कारण हे वय त्यांचं फक्त आराम आणि मौज मस्तीसाठी असतं। त्या अनुषंगाने आम्ही आज इथे थर्मास त्यांना देण्याचं योजलं होतं। तसंच आज आपण ऑफिसवरती हा कार्यक्रम राबवून समाजकारण काय असतं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं आहे, 80% समाजकारण 20% राजकारण, त्याच्याच पाऊल टाकून आम्ही हे समाजकार्याचं काम एक छोट्या पद्धतीत इथे राबवलं होतं आणि ते अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद सानपाड्यातल्या नागरिकांचा भेटला आणि मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, जे त्यांनी 2 तास इथे येऊन उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली, त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि तसंच पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त नाहटा साहेबांना लाख शुभेच्छा। मी माझ्याकडून आणि माझ्या सोबत ज्या पण कार्यरत आहेत महिला, त्यांच्याकडून सर्वप्रथम मी माननीय श्री विजयजी नाहटा साहेब यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बोलू इच्छिते। आणि आज श्री अविनाश जाधव यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि जे सफाई कामगार आहेत महिला आणि पुरुष यांच्यासाठी भाज्यांचं वाटप आणि महिला ज्या आहेत सफाई कामगार यांना साड्यांचं वाटप केलं त्यांच्या आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी थर्मास अशी भेटवस्तू म्हणून त्यांनी दिली। तर या सर्व गोष्टी त्यांनी आज विजयजी नाहटा साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त केल्या आणि मोठ्या संख्येने इथे म्हणजे नागरिक उपस्थित होते आणि खरंच खूप आनंद झाला। एवढे
एवढ्या मोठ्या संख्येने इथे नागरिक आले आणि त्यांच्या सगळ्यांमुळे कार्यक्रमाला खूप चांगली शोभा आली. आणि जसं की विजयजी नाटासाहेब हे नेहमीच म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट आपण घेऊन गेलो, कोणताही अडचणी घेऊन गेलो, उपाय काढून देतात त्या म्हणजे अडचणीवरती. आणि आम्ही त्यांच्या छत्रछायेखाली पुढेही असेच कार्यक्रम करत राहू. आणि मी सांगू इच्छिते की या कार्यक्रमामध्ये म्हणजे आम्ही सफाई कर्मचाऱ्यांना म्हणजे हे जे भाज्यांचं वाटप आणि साड्या दिल्या, याचं कारण हे आहे की आज जे नवी मुंबईला क्लीन सिटी म्हणून 3rd जो रँक भेटलेला आहे त्याचं एक भेटवस्तू म्हणून त्यांना आम्हाला द्यायची होती. आणि म्हणून आम्ही त्यांची निवड केली या कार्यक्रमामध्ये की त्यांना आम्हाला एक भेटवस्तू म्हणून द्यायची होती. क्लीन सिटी म्हणून जे काय नाव झालं हे त्यांच्यामुळे झालं, कारण की आपण ज्या पदावरती आता आहोत, आपण स्वतः जाऊन इथे म्हणजे साफसफाई करायला आपण स्वतः जात नाही. त्यांचं ह्याच्यात खूप जास्त योगदान आहे, तर त्यांच्यासाठी ही एक भेटवस्तू आहे. आणि इथून पुढेही आम्ही असेच कार्यक्रम करत राहू आणि लोकांपर्यंत पोहोचत राहू, गरजू लोकांपर्यंत पोहोचत राहू, ही मी आशा व्यक्त करते. आणि आम्हाला असंच सगळ्यांचा आशीर्वाद लाभो. शिवसेना के पदाधिकारियों ने भी अपनी भावनाएं व्यक्त की. शिवसेनेचे उपनेते माननीय श्री विजयजी नाटासाहेब यांचा वाढदिवसाचं औचित्य साधून या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व त्याचबरोबर ज्यांच्यामुळे हा आपला सानपाडा विभाग हा स्वच्छ सुंदर जो तुम्ही पाहताय, आणि त्याचबरोबर ज्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे आज नवी मुंबई शहराचं नाव हे अख्ख्या भारतामध्ये 3य क्रमांक आलेला आहे, त्यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे, अशा सफाई कर्मचाऱ्यांचं आपण काहीतरी देणं लागतो. या दृष्टिकोनातून उपजिल्हाप्रमुख अविनाशजी जाधव साहेब यांच्या वतीने त्यांना महिलांसाठी साडी वाटप आणि पुरुषांसाठी भाजीचं किटचं वाटप करण्यात आलं. व त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचा आणि आमचे ऋणानुबंध आणखीन घट्ट व्हावेत या अनुषंगाने विविध कार्यक्रमांचं आज आयोजन केलेलं असतं. आणि असंच आयोजन आणि नाटासाहेबांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत राहो आणि नाटासाहेबांना दीर्घायुष्य लाभो, हीच आम्ही परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आज सन्माननीय विजय नाटा सरांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या विभागातून एक डॅशिंग जोडपं जे प्रत्येक कामात अग्रेसर असतं आणि खरोखर सन्माननीय अविनाश जाधव आणि त्यांच्या धर्मपत्नी या दोघांनी या ठिकाणी अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी जे विरंगुळा केंद्र आहे, जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला. एक असं गिफ्ट देण्यात आलं की जे त्यांना रोज उपयोगी येईल. त्यानंतर सफाई कामगारांना भाजी दिली, या ठिकाणी साड्या वाटप झाल्या. म्हणजे या ठिकाणी आपण एक आदर्श घ्यावा की खरोखर हे युवा वर्ग आहे, या युवा वर्गाने आज सन्माननीय विजय नाटा सरांच्या वाढदिवसाला जे केलेलं आहे तो आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा. आमचे विजय नाटा सर नवी मुंबईमध्ये अतिशय चांगलं काम करत आहे, खूप उत्साह, आणि त्यांच्याकडे आलेला कोणताही माणूस रिकाम्या हाताने जात नाही, ते प्रत्येकाची कामं करतात, हे फार महत्त्वाचं. एक IAS अधिकारी नवी मुंबईला एक खूप छान नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्या नेतृत्वाच्या सान्निध्यात अनेक गोरगरिबांचं कल्याण होतं आहे. आणि खरोखर मी नाटा साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते माझ्या परिवाराकडून आणि पूर्ण शिवसेना नवी मुंबईच्या वतीने. अविनाश जाधव आणि प्रियंका जाधव हे तरुण नेतृत्व आहे. खरं तर अशा तरुण नेतृत्वानं विजय नाटा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एवढा छान कार्यक्रम केला, ते बघून आम्हाला खूप बरं वाटलं. आणि अशा पद्धतीने वाढदिवस साजरे होऊन एक आदर्श समोर ठेवतो ना, ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. अविनाश, असंच पुढं तुझ्या हातून चांगलं काम करत राहू दे. तुझ्या पाठीमागे प्रियांका आहेच आणि तुम्ही दोघं असंच पुढे राहा आणि तुमच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभेच आहोत. तुम्ही पुढे, तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. माननीय आदरणीय माजी आयुक्त, लोकनायक, आमचे मार्गदर्शक विजयजी नाटासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माझे मित्र, सहकारी मित्र, युवासेना उपजिल्हा प्रमुख अविनाशजी जाधव साहेब यांनी आपल्या विभागामध्ये भाजीचं किट, सफाई कामगारांना भाजीचं किट व ज्येष्ठ नागरिकांना एक भेटवस्तू द्यायचं या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा कार्यक्रम योजिला होता. 400 ते 500 लोकांनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.